Standard 8 General Science. आपला चालू आहे धडा क्रमांक 19 लाईफ सायकल ऑफ स्टार्स, ताऱ्यांचे जीवन चक्र. लाईफ सायकल ऑफ स्टार्स. आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 2. आज आपल्याला पाहायचंय काय तर बर्थ ऑफ स्टार्स. बर्थ ऑफ स्टार्स शब्दशः घ्यायचा आहे. अर्थ ताऱ्यांचा जन्म, पण तारे नेमके कसे तयार होतात. बर्थ ऑफ स्टार्स. ते तारे जे आहेत they are formed from interstellar clouds. काय आहे? Stars are formed from interstellar clouds. कशापासून तयार होतात तर एक विशिष्ट प्रकारचे राक्षसी आकाराचे ढगे. त्या ढगांना नाव आहे इंटरस्टेलर क्लाउड्स. काय नाव आहे? इंटरस्टेलर क्लाउड्स. काय नाव आहे? मला माझ्या पाठीमागं कळालं पाहिजे सगळ्याला, घरी सुद्धा. काय नाव आहे? काय नाव आहे? इंटरस्टेलर क्लाउड्स. याच्यापासून काय होतात? तयार होतात स्टार्स. आता इंटरस्टेलर क्लाउड्स म्हणजे काय? सर आम्हाला पावसाळ्यातले क्लाउड्स माहिती आहेत. हे इंटरस्टेलर क्लाउड्स हा काय प्रकार आहे? चक्क त्याच्यापासून तारे तयार होतात. रामकृष्ण हरी, कसं काय? कशाला म्हणायचं याला? हे इंटरस्टेलर क्लाउड्स काय तर दीज आर ह्यूज क्लाउड्स. अतिशय 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 महाकाय आकाराचे, आपण कल्पना करू शकत नाही इतके ह्यूज क्लाउड्स, इतके मोठाले जे ढग आहेत ऑफ गॅस अँड डस्ट. ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट आर प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेसेस बिटवीन द स्टार्स इन गॅलेक्सी. हो, की हे काय आहेत? ह्यूज क्लाउड्स आहेत. इंटरस्टेलर क्लाउड्स कसे आहेत? ह्यूज क्लाउड्स आहेत. कशाचे बनलेले? ऑफ गॅस अँड डस्ट. हो, वायू आणि धुळीचे बनलेले आहेत. आणि कुठं प्रेझेंट आहेत? इन एम्प्टी स्पेसेस, रिकाम्या जागेमध्ये. इन एम्प्टी स्पेसेस इन गॅलेक्सी, आकाशगंगेमध्ये दोन ताऱ्यांच्या मध्ये जी काही रिकामी जागा आहे, बिटवीन टू स्टार्स देयर इज अ एम्प्टी स्पेस अँड दीज राक्षसी क्लाउड्स, ह्यूज क्लाउड्स आर प्रेझेंट इन दॅट एम्प्टी स्पेस. त्या एम्प्टी स्पेसेस मध्ये हे क्लाउड्स असतात. आता होतं काय? आता काय सांगितलं? कोणता मुद्दा डिस्कस करतोय आपण? बर्थ ऑफ स्टार्स. बरोबर आहे. आता पहिलं वाक्य काय सांगितलं की ताऱ्यांचा जन्म इंटरस्टेलर क्लाउड्स पासून होतो. ते क्लाउड्स म्हणजे नेमकं काय? आता होतं काय? ड्यू टू सम डिस्टर्बन्स, ह्या क्लाउड्स मध्ये काही डिस्टर्बन्स येतो. ह्या क्लाउड्स मध्ये काय येतो? काही डिस्टर्बन्स येतो. डिस्टर्बन्स म्हणजे काहीतरी त्याच्या रचनेमध्ये वगैरे काय होतं? विस्कळीतपणा येतो, डिस्टर्बन्स होतो. अनेक कारणे ते डिस्टर्बन्स येण्याचे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला काय जास्त खोला जायचं नाही, पण आपण एवढंच म्हणायचं देर आर सम डिस्टर्बन्सेस इन इंटरस्टेलर क्लाउड्स. त्या इंटरस्टेलर क्लाउड्समध्ये काही ना काहीतरी विस्कळीतपणा येतो. अँड दे क्लाउड्स स्टार्ट्स कॉन्ट्रॅक्टिंग. आणि हे क्लाउड्स काय होतात? स्टार्ट्स कॉन्ट्रॅक्टिंग. कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे त्यांचा आकार कमी व्हायला सुरू होतो. बघा, ताऱ्यांच्या जन्माचा पहिला टप्पा काय आहे? ताऱ्यांच्या जन्माचा पहिला टप्पा काय आहे? नंबर 1, देर आर सम डिस्टर्बन्सेस इन इंटरस्टेलर क्लाउड्स. There are some disturbances in interstellar clouds and they start contracting.
आणि इंटरस्टेलर काय होतात, कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरू होतात. म्हणून आपण काय म्हणू, या ताऱ्याच्या जन्मामध्ये पहिला टप्पा काय आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ इंटरस्टेलर क्लाउड्स, हा पहिला टप्पा. बर, आता दुसरा टाइम, कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं, त्यांचं डेन्सिटी आणि टेम्परेचर दोन्ही काय होतं, इन्क्रीज होतं. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं, डेन्सिटी ऑफ इंटर क्लाउड अँड टेम्परेचर ऑफ क्लाउड increases. बघ, पहिला टप्पा काय आहे, देर आर डिस्टर्बन्सेस इन इंटरस्टेलर क्लाउड्स, दे स्टार्ट, असं समजा एवढ्या आकाराचे, एवढ्या, दे स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग, एवढे झाले, एवढाले दे स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग, एवढे झाले, एवढाले दे स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग, एवढे झाले. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय झालं, देर इज इन्क्रीज इन देअर डेन्सिटी, त्यांची डेन्सिटी घनता वाढली, कारण व्हॉल्यूम कमी झाले, आणि टेम्परेचर सुद्धा वाढले. देअर डेन्सिटी इन्क्रीजेस, देअर टेम्परेचर इन्क्रीजेस. हा दुसरा टप्पा ताऱ्याच्या जन्मातला. करेक्ट. आता काय आहे, हे पूर्ण ज्यामुळं काय होतं की याच्यामुळे काय होतं, न्यूक्लिअर एनर्जी जनरेशन स्टार्ट्स इन देअर सेंटर. आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं की पूर्ण जे आहे की न्यूक्लिअर एनर्जी जे आहे जनरेशन स्टार्ट्स, याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी झाल्यामुळं न्यूक्लिअर एनर्जी जनरेशन स्टार्ट्स in the center of cloud, in the center of cloud. ह्या क्लाउडच्या सेंटरला न्यूक्लिअर एनर्जी काय होते, जनरेट व्हायला सुरू होते, एक ऊर्जा तयार व्हायला सुरू होते. आणि त्याच्यामुळं काय होतं, ह्या एनर्जीमुळं की हा जो क्लाउड आहे इट बिकम्स सेल्फ लुमिनस. आणि ह्या एनर्जीमुळं हा काय होतो, सेल्फ लुमिनस होतो. सेल्फ लुमिनस म्हणजे स्वयं प्रकाशित होतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, स्टार म्हणतो. एकदा का तो सेल्फ लुमिनस झाला की त्याला काय म्हणतात, स्टार म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलेले की सूर्याची एनर्जी कुठून जनरेट होते, हायड्रोजन आणि हेलियम पासून काय होते, जनरेट होते. हे काय आहेत, 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा काय आहे, परत वाटल्यास आपण रिपीट करू सगळं फास्ट मध्ये. कोणता धडा जेव्हा डिस्कस करतो आपण, 19वा धडा लाईफ सायकल ऑफ स्टार्स, आज त्याचं लेक्चर क्रमांक 2 आहे. लक्ष द्या. आज आपण मुद्दा पाहतोय तर बर्थ ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा जन्म. तर स्टार्स आर फॉर्म्ड फ्रॉम इंटरस्टेलर क्लाउड्स पासून तयार होतात. हे इंटरस्टेलर क्लाउड्स काय, दीज आर द ह्यूज क्लाउड्स, राक्षसी क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट इन द एम्प्टी स्पेस इन गॅलेक्सी. गॅलेक्सीच्या रिकाम्या जागेमध्ये हे राक्षसी आकाराची ढगे. स्टारचा जन्म होताना सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, तीच इंटरस्टेलर क्लाउड्स कॉन्ट्रॅक्ट होतात, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी आणि टेम्परेचर वाढतं, त्याच्यामुळे त्याच्या सेंटरमध्ये न्यूक्लिअर एनर्जी जनरेट होते आणि ते सेल्फ लुमिनस होतात. आणि ज्यांनाच आपण काय म्हणतो, स्टार असं म्हणतो. आता हे काय झालं, स्टार्स. आता अजून एक छोटासा मुद्दा आहे इथं. तुम्ही म्हणतात सर तुम्ही ह्या पॅराग्राफ मध्ये सोडून दिला की काय, आम्ही पाहतोय ना सर, आमच्यासमोर पुस्तक उघडे, पान क्रमांक 130 वर काहीतरी लाईट इयर वगैरे दिलेला आहे, तुम्ही सोडून दिलं काय, सोडून नाही दिलं, पण काय पुस्तकामध्ये सगळा डिजिटल काला झालेला आहे, आपण त्याला फक्त सुरळीत केलंय. मुद्दा घ्यायचा आपल्याला, लगेच घ्यायचा आहे तो. पान क्रमांक 130 वरचा छोटासा मुद्दा आहे. खाली चौकट दिलेली पिंक कलरची, डू यू नो मध्ये, आणि काय आहे, लाईट इयर हा मुद्दा आहे. लाईट इयर म्हणजे काय आहे, तर लाईट इयर म्हणजे इट इज युनिट टू मेजर डिस्टन्स इन स्पेस. हो, हे काय आहे, इट इज युनिट
टू मेजर डिस्टन्स इन स्पेस. हो, डिस्टन्स इन स्पेस. हो, आता जमिनीवरचा आपण डिस्टन्स मोजू शकतो, किलोमीटर मीटर मध्ये मोजू शकतो, बरोबर आहे. जमिनीवर टेप लावून. तिकडं कुठं टेप टाकणार आहे स्पेसमध्ये? नाही टाकता येणार. मग ते डिस्टन्स कसं मोजायचं स्पेसमध्ये? तर लाईट इयरमध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात? लाईट इयर. आता व्हॉट इज मेंट बाय लाईट इयर? तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. काय आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 year is called light year. हो, लाईट इयर. बघा, एका सेकंदात लाईट जाते 3,00,000 किलोमीटर. एका सेकंदात 3,00,000 किलोमीटर. मग एका मिनिटात किती? एका तासात किती? एका दिवसात किती? एका महिन्यात किती? आणि 12 महिन्यात किती? अरे बापरे, किती मोठं डिस्टन्स होतं ते. हो, तर ते आहे लाईट इयर. आणि हे जे काय तुम्हाला पान क्रमांक 130 वर 19.3 ला एक चित्र दिलेलं आहे. बघा 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 बघा, तिथे दिलेलं आहे पिक्चर ऑफ इंटरस्टेलर क्लाउड्स टेकन फ्रॉम हबल टेलिस्कोप इन स्पेस. हो, हबल टेलिस्कोप आहे जो स्पेसमध्ये ठेवलेला आहे, अंतराळ, त्याने चित्र काढलेलं आहे. आणि हे क्लाउड्स आपल्यापेक्षा किती लांब आहेत? तर त्यांनी सांगितलेलं आहे किती लाईट इयर? तर 9.5 × 10⁻12 इतक्या लांब भरते आहेत. आणि चंद्रापासून आपल्याकडे जी लाईट येते ती फक्त एका सेकंदात. ती किती येते? 1 सेकंद. आणि सूर्यापर्यंत जायला सूर्याची चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर एका सेकंदात येतो, तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर 8 मिनिटात येतो. बघा किती प्रचंड स्पीडनं ते येत असते. काय हरकत नाही. आज के लिए इतना.